दिसला पाहिजे. बोला आता. शंकरनाथ धोंडगे आमदार होता त्यावेळेस पंतप्रधान निधीतून रस्ता झाला होता. त्याच्या वेळेस हे पहिले रस्ता होते. आम्ही ऊसाच्या वेळेस ऊस नेताळस आम्ही स्वतः हजार पट्टी करून गावाले स्वतः मुरुम खड्डे भुजून आम्ही करीत डबल. हे कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी पैसे खाऊन रस्ता केलाय काय? पैसे खाऊन केला साहेब, बोगस केला म्हणजे पैसे खाऊन केला. रस्ता केलाय बरोबर. या ठिकाणी 30 लाख रुपये 3 लाख रुपये लावले की रस्त्यासाठी असं वाटतं की ना तुम्हाला? हो लावले, कमी लावले खालाच असं त्यांना खाल्याशिवाय कसं आहे. बरोबर आहे. कच्चा रस्ता झाला म्हणजे खाला. 30 लाख 3 लाख रुपये लावले नाहीत. बरोबर. हो या ठिकाणी सांगताय की 30 लाख रुपयाचा रस्ता आहे पण 30 लाख रुपयामधून 3 लाख रुपये सुद्धा लावलेत की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. डांबर टाकून या ठिकाणी एका दिवसात जर रस्ता उघडून जात असेल हे रस्ता 8 दिवस येणार नाही, 8 दिवसामध्ये पूर्णपणे रस्ता उघडून जाईल अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. कोण बोलणार आहे? बोला बोला. रस्त्याचं काम अतिशय बोगस झाले साहेब. आणि तिकडे कॉन्क्रीट एक केलेलं CCTV तिथं 2 महिने झाले आणखीन त्याच्या साईड पट्ट्या भरल्या नाहीत आणि ते भरा म्हणलं तर बजेट सरले असं म्हणाले ते. आणि हे रस्त्याचं काम इथून तिथून बोगस झालं. बोगस झालेलं आहे आणि याची कोणी दखल पण घेत नाही. दखल घेत नाही. वारंवार पाठपुरावा करून. हो वारंवार पाठपुरावा करून दखल पण घेत नाही. तक्रार बांधकाम खात्याकडे आणि त्या गुत्तेदाराला आम्ही सांगितलंय रस्ता बरोबर नाही म्हणून बरोबरच आहेत म्हणून लागले ते. अजून कोण बोलणार आहे का? हे रस्ता डांबरीकरण अतिशय डुप्लिकेट बोगस पद्धतीने केलेला आहे. तरी आमची ठेकेदार मुनिमाला हे रस्ता म्हणताना दुरुस्त व्हावा आणि नवीन रस्ता व्हावा. आता असं डांबरीकरण म्हणताना टोटल बोगस पद्धतीने झालेला आहे. चांगला रस्ता व्हावा. आम्ही कोणच काही काम नाही गावातल्या दिसना गेले तेव्हा दिसून आलं की इतके डांबर पडले की नाही. मग साधारण आमच्यासाठी कायच म्हणणार या लोकांनी सगळ्यांनी तवाच म्हणावं इतकं टाकायला. टक्केवारीचा विषय आहे. मग काय दुसरं टक्केवारी कोण घेतली? आता घेतली असेल कोणी लोकांनी गावातल्या त्या साहेबांनी त्या मोठ्या साहेबाला दिली असेल. आता लोकांनी हे केलं आणि ते मोठ्या साहेब इथे यायला येते काय? कोणते मोठे साहेब आले? कोणती आलती की काय नाही गेम हाकीम तर गुत्तेदाराच की रे. तिथं तालुक्यातला जिल्ह्यातला गुत्तेदार होय. ते काय नान गुत्तेदार आहे काय? आता काही होईना ते टक्केवारी ते जिकडे तिकडे देते काही फरक पडणार. उग 4 आपल्या सगळे शेंबडे जमवायचं होय आणि असलं करायचं. जाऊ द्या पुढे बिल पास होणे त्याचं असं विचार तुमच्यानं होते बिल पास गटर होते आपल्या शेंबड्या आपल्या अवकातच की त्या शिवच्या मध्ये कोणी विचारलं आपल्याला काहीच होईना त्याचा काही फरक पडणार. बरं रस्त्याचं कोणत्या रस्ता कसं केलाय? चांगला आहे की वाईट आहे? आता दिशा चांगला आहे त्याला काय पैसा दिला म्हणजे चांगलाच आहे.